हॅलो नमस्कार मित्रांनो, सर्वांचं शेतकरी बिझनेस सोशल मीडियामध्ये स्वागत आहे। आज आपण डाळिंब झाडांचे आयुष्य कमी होण्याची कारणे आणि उपाय यावर परिपूर्ण माहिती देणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। याचे कारण आणि उपाय काय आहेत ते परिपूर्ण जाणून घेऊया। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। आता पहिला मुद्दा आहे चुनखडी। ज्या जमिनीत चुनखडीचं प्रमाण 5% वर आहे अशा जमिनीत डाळिंबाची लागवड केल्यास दिलेले पाणी निसरले जात नाही, त्यामुळे मुळांची वाढ कमी होऊन मुळ्या सडतात। चुनखडीयुक्त जमिनीत दिलेले खते झाडांना घेता येत नाहीत, उदाहरणार्थ सल्फर, मॅग्नेशियम, झिंक, फॉस्फरस आणि फेरस, त्यामुळे अन्नद्रव्याची नेहमी कमतरता जाणवते। आता यावर उपाययोजना काय करायच्या? ज्या जमिनीत चुनखडीचे प्रमाण 5% वर असेल अशा जमिनीत डाळिंबाची लागवड करू नये। जर लागवड केली असेल तर झाडांना जमिनीच्या वरच्या थरातील माती लावून उंच रुंद बेड बनवावेत। मुळांना नेहमी हिरवळीचे खत, लेंडी खत यांचा वापर करावा। झाडांची उंची 4 फूट असेल तर खोडापासून 2 फुटावर ठिबकचे पाणी पडेल या प्रमाणात ठिबक अंतरावे, म्हणजे झाड तितके उंच त्यांच्या अर्ध्या अंतरावर ठिबक अंतरावे। ठिबक ही 4 लिटर डिस्चार्ज या ड्रिपर असावा। इनलाईन ठिबकचा वापर करू नये। ठिबकचे पाणी हे खोडापासून जितके लांब जाईल तितके झाडांना मर होत नाही। बहार धरण्यापूर्वी झाडाला हिरवळीचे खत आणि लेंडी खत ड्रीप खाली टाकावे। खत टाकताना जास्त ओलावा खोलवर टाकू नये। खते ही बेडवरील तंतू मुळांच्या कक्षेत खोडाच्या लांब टाकावीत। शेणखत, कोंबडा खत वापर करू नका। हिरवळीचे खते, ताक, ढ्यांचा वापरावा, सोबत लेंडी खताचा वापर करावा। खताचा बेसल डोस देताना हिरवळीचे खते, लेंडी खत, गांडूळ खत, रासायनिक खत असा क्रम लावावा। याप्रमाणे खताचं बेसल डोस वापरायचा तुम्हाला। आता रासायनिक खतामध्ये फक्त 1840 500 ग्रॅम, MOP 100 ग्रॅम प्रति झाड वापरावे। दुसऱ्या बहारापासून दुप्पट डोस करावा। या व्यतिरिक्त कोणतेही खत देऊ नका। सूक्ष्म अन्नद्रव्य देताना स्लरी स्वरूपात द्यावीत। आता 1261 ऐवजी फॉस्फरिक ॲसिड 0050 हे देऊ शकता तुम्ही। 1340 ऐवजी युरिया आणि फॉस्फरिक ॲसिड आणि 0050 हे द्यायचे। 052 ऐवजी 06020 किंवा 042 वापरावे। कॅल्शियम ऑक्साईड ऐवजी कॅल्शियम नायट्रेट वापरावे। तेले असेल तर कॅल्शियम ऑक्साईड वापर करावा, परंतु विभागून करावा। सल्फरयुक्त खतांसोबत सेवर आपसा 80 वापरावे। सूक्ष्म अन्नद्रव्यासोबत नेहमी झिंक चिलेटर, इडाफेरस वाढीव स्वरूपात द्यावे। कळी सेटिंग नंतर झिंक फेरसची कमतरता पडणार नाही याची काळजी घ्यावी। फॉस्फरयुक्त खतासोबत झिंक फेरस देऊ नका। वेळोवेळी जीवाणू स्लरींचा वापर करा। ड्रीप खाली नेहमी वापसा अवस्था ठेवावी। याप्रमाणे झाला। आता पुढील व्हिडिओमध्ये आपण बाकीची राहिलेली माहिती देऊ। त्याचप्रमाणे जर डाळिंब पिकाचं शेड्यूल हवा असेल पूर्ण तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। व्हॉट्सअप मेसेज किंवा कॉल पण करू शकता। यावर तुम्हाला या नंबरवर परिपूर्ण माहिती मिळून जाईल। अधिक माहितीसाठी संपर्क यावर तुम्ही कॉल करून माहिती व्हॉट्सअप किंवा हे घेऊ शकता। पुढल्या व्हिडिओमध्ये भेटूया। त्या पुढलं तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाईल। धन्यवाद।